पण सलाम महाराष्ट्रामध्ये आज नेहमीप्रमाणे आपल्यासोबत पाहुणे आहेत. जळगावहून आपल्यासोबत आहेत व्हॉलीबॉल प्लेअर अंजली पाटील, ज्यांनी 27हून अधिक नॅशनल्स त्या खेळलेल्या आहेत आणि अनेक बक्षिसं त्यांना त्यांच्या खेळासाठी मिळालेली आहेत. 1993-94 साली त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळालेला आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सध्या ते व्हॉलीबॉलच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती रेफरी म्हणून काम करतायत. त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तसंच त्या व्हॉलीबॉलच्या प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करतायत. त्यांच्याशी आज गप्पा मारूया. स्वागत आहे तुमचं IBN लोकमतच्या सलाम महाराष्ट्र कार्यक्रमात. अंजली, ते सगळ्यात पहिल्यांदा असं जाणून घ्यायला आवडेल की व्हॉलीबॉल हा जो खेळ आहे त्याची नेमकी कॉन्शियसली निवड केली की सहज म्हणून खेळायला लागलात आणि व्हॉलीबॉल प्लेअर झालात? शालेय जीवनामध्ये असताना ग्राउंडवर आमच्या शाळेमध्ये एकच खेळ खेळला जायचा, व्हॉलीबॉल. त्यामुळे मी जो खेळ खेळताय तर तोच खेळ निवडला. आणि मग त्याच्यामधूनच तुमच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. नक्कीच तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत की लहानपणापासून या खेळाला सुरुवात केल्यामुळे एक संस्कार झाले असतील. कधीपासून तुम्ही खेळायला सुरुवात केलं आणि कधी तुम्हाला वाटलं की नाही आता आपण व्हॉलीबॉलमध्येच सिरियसली करिअर करायचं आहे म्हणून? मी 1984 सालापासून व्हॉलीबॉल खेळायला लागले आणि जसं जसं खेळत गेले त्यात माझा परफॉर्मन्स वाढत गेला, माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि शालेय जीवनामध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे मला असं वाटलं की 12वी नंतर आता करिअर म्हणून आपण व्हॉलीबॉलचीच निवड करायला पाहिजे. नक्कीच, म्हणजे खेळता खेळता हे कधीतरी जाणवलं की आपण करिअर म्हणून व्हॉलीबॉलची निवड करायला पाहिजे. तुम्ही अनेक नॅशनल खेळलेले आहात, तुम्ही सलग 14 वेळा रेल्वेतर्फे तुम्ही नॅशनलला खेळलात आणि शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे. काय वाटतं एकूण व्हॉलीबॉल या खेळाकडे बघताना, इतर खेळांशी तुलना करताना व्हॉलीबॉल बद्दल स्पेशली काय सांगाल? मला तरी व्हॉलीबॉलच आवडेल. इतर खेळांकडे मी कधी बघितलंच नाही. लहानपणापासून व्हॉलीबॉल बघितल्यामुळे एक व्हॉलीबॉल दुसरे खेळ मी कधी खेळू नाही बघितले नाही आणि कधीतरी एक स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरच्या की आंतरराष्ट्रीय पातळीच्या करमणूक म्हणून बघितली. नक्कीच, पण तुम्ही जेव्हा व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केली तेव्हा आणि जेव्हा सिरियसली त्याचा करिअर म्हणून एक विचार केला, काय घरच्यांचा प्रतिसाद होता किंवा कसा सपोर्ट मिळाला का? हो, मला घरनं खूप प्रोत्साहन मिळालं, स्पेशली आईचं. काय लहानपणी फारच किरकोळ प्रकृतीची असल्यामुळे जवळपास 10-12 वर्षांचे झाले तर आई म्हणले की नाही आता तू आता खेळायला जात जा, म्हणजे तुझी प्रकृती चांगली राहील. आणि शाळेमध्ये थोडासा जोर दिला जायचा की सगळ्यांनी ग्राउंडवर जायला पाहिजे. मग शाळेतल्या मुली वर्गातल्या जायच्या, त्यांच्याबरोबर मी जायचे. मग असं करता करता तिथे बघितलं तर खूप छान प्रशिक्षक होते, म्हणजे खेळाडू कमी असायचे आणि प्रशिक्षक जास्ती असायचे. मग ते मग जातीने लक्ष द्यायचे. एकेका खेळाडूला 4-4 प्रशिक्षक मिळायचे, म्हणजे रनिंगची प्रॅक्टिस किंवा फिटनेससाठी जास्ती जोर द्यायचे. म्हणून मी तोच खेळ कंटिन्यू करायचा असं ठरवलं. नक्कीच, फिटनेस सुद्धा त्याच्यामधून मेंटेन होतो. आवडीचा खेळ आहे आता त्यांनी सांगितलेलं आहे आणि खूप महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या करिअर मधली. आपण वसुंधरा नक्कीच त्यांच्याशी अजून गप्पा मारू. नक्कीच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आंतरराष्ट्रीय रेफरी म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन झालंय. महिलांसाठी रेफरी म्हणून हे काय करिअर असू शकतं, काय ऑप्शन असू शकतात ते पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि कोल्हापूरहून संपदा माने आहे, तिचं गाणं ऐकायचं आहे. पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.